सर्व्हिसवाल्याचं आहे तर थोडंसं स्वतःचं कसं करता येईल बा. एवढा धागा घ्यायचा. अशा ह्याच्याने पकडायचं, याला पुन्हा ट्विस्ट करायचं. हे असं याला खूप प्रॅक्टिस लागते, पण मला व्यवस्थित प्रॅक्टिस आणि झाली होती प्रॅक्टिस कधी कोरोनामध्ये. स्वतःची स्वतः पण कसं कोरोनामध्ये आपण एका समोर यायचं नाही, तेव्हा डिस्टन्स ठेवायला लागायचं. पण मग कधी कधी कमी झाल्यानंतर मग कस्टमर यायला लागले, मग ते स्वतःच हे करून म्हणून मग मी हे सुरू केली होती. पुन्हा हे नॉर्मल झालं, पुन्हा हे सुटलं. त्याच्यामुळे आता थोडासा माझा प्रॅक्टिस कमी झाला आहे, पण ही सगळ्यात बेस्ट. म्हणजे मी जरी करत नसले तरी ही जी टेक्निक आहे ही सगळ्यात चांगली, कारण याच्यामध्ये आपण अगदी कस्टमरच्या अमोरासमोर जायची गरज नसते, आपण थोड्या डिस्टन्समध्येच राहतो. तर हे सगळ्यात बेस्ट आहे. जर मला जमत असेल की प्रॅक्टिस करू शकता तुम्ही. ठीक आहे. ते आधी असं करून हातावर वगैरे किंवा पायावर. हां, आधी तर 4 दिवस आपल्याला हीच प्रॅक्टिस करायची असते. ती मी पहिली टेक्निक सांगितली ती असो किंवा ही असो, 4 दिवस हीच प्रॅक्टिस करायची. त्याच्यानंतर मग आपल्याला असं प्रॅक्टिस करायची आहे तर आपल्या पायावर केस असतात किंवा एखाद्या मैत्रिणीच्या एकामेकींच्या पायावर करून ती आधी पायावर प्रॅक्टिस करायची, त्याच्यानंतरच थ्रेडिंगला किंवा अपर लिप्सही चालेल. तुम्हाला जर थ्रेडिंग अपर लिप्स करायची असेल तर अपर लिप्स आपल्याला आकार द्यायची गरज नसेल. त्याच्यामुळे तुम्ही अपर लिप्सवर करू शकता. हा फटका नाजूक असतो तर थोडंसं सांभाळून करायचं. पण सगळ्यात आधी पायावरच करायचं, कारण पायावर तुम्ही किती केलं तरी पायाला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि झालाय तरी चांगलं नाही आहे. ठीक आहे. मॅडम तुम्ही आमच्या मुलीला छान मार्गदर्शन आणि ट्रेनिंगचा चांगला प्रयोग आमच्या विद्यार्थ्यांबद्दल केले त्याबद्दल आम्ही महिलाबद्दल सांगितलं आणि प्रत्येक वेळी तुम्ही आम्हाला